नमस्कार. येसूबाई भोसले छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि मराठा साम्राज्याच्या महाराणी यांच्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. महाराणी येसूबाई ह्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. त्या मराठा साम्राज्याच्या द्वितीय अभिषिक्त महाराणी होत्या. या मराठा साम्राज्याचेच म्हणजेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर हे होते. त्यांचे माहेरचे आडनाव शिर्के होते. पिलाजीराव शिर्के हे महाराणी येसूबाई यांचे वडील होते. ते मराठा साम्राज्याचे सेनानी होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते. महाराणी येसूबाई साहेब या मराठा साम्राज्याचे 5वे छत्रपती सम्राट शाहू महाराज यांच्या मातोश्री होत्या. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कुलमुखत्यार पदाची शिक्के कटार प्रदान केले होते. त्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सूनबाई, छत्रपती संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान अशा महाराणी येसूबाई साहेबांच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत. एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे 30 वर्ष मराठ्यांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदिवासात जीवन कंठावे लागले. पण महाराणी येसूबाई साहेबांनी ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिले त्याला इतिहासात तोड नाही. राजे भोसले घराण्यात सून शोभेल असेच त्या शेवटपर्यंत वागल्या. महाराणी येसू साहेबांची मान्यता मोठी होती. या थोर स्त्रीबाबत मराठी मंडळीत मोठा पूज्यभाव होता. 4 जुलै 1719ला राजमाता येसूबाई साहेब मोगलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. त्यांचा मृत्यू सुमारे 1731च्या सुमारास झाला. नमस्कार.